राम राम शेतकरी मित्रांनो, कांदा निर्यात बंदी हटवण्याची बातमी येताच नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचे कांदा मार्केट लासलगाव येथे काल कांदा दरामध्ये सुधारणा दिसून आली। मित्रांनो, निर्यात बंदी हटवण्याचा निर्णय जाहीर होताच सोमवारी शनिवारच्या तुलनेत लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या सरासरी दरात क्विंटल मागे 520 रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे। दरम्यान निर्यात बंदी हटवण्याचा अध्यादेश सोमवारी संध्याकाळपर्यंत बाजार समितीला प्राप्त झालेला नव्हता। बाजारभावात मोठी वाढ होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला होता। सोमवारी 525 वाहनांतून 8,935 क्विंटल कांदा विक्रीसाठी दाखल झाला होता। या कांद्याला जास्तीत जास्त 2,101 रुपये तर कमीत कमी 1,000 तर सरासरी 1,800 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला। शनिवारी सरासरी 1,280 रुपये भाव हा होता। अटी शर्ती न ठेवता निर्यात बंदी हटवली पाहिजे, जेणेकरून हातातून गेलेल्या जागतिक बाजारपेठेवर पुन्हा ताबा मिळवता येईल, असे मत कांदा निर्यातदार प्रवीण कदम यांनी व्यक्त केले। निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने यापूर्वी विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल मागे 2 ते 3,000 रुपयांची केंद्र सरकारने नुकसान भरपाई देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे युवा नाशिक जिल्हाध्यक्ष केदारनाथ नवले यांनी ही मागणी केलेली आहे। तर मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल की लासलगाव येथे शनिवारी सरासरी भाव 1,280 रुपये होता। तोच भाव सोमवारी सरासरी 1,800 रुपयावर गेलेला आहे। म्हणजेच कांद्याच्या भावामध्ये लासलगाव येथे सुधारणा ही दिसून आलेली आहे, परंतु अजून कांदा निर्यात बंदी उठवल्याचा अध्यादेश हा बाजार समितीला प्राप्त झालेला नाही। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।